नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन एमडी बायोलॉजी मध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत। तर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण जो काही टॉपिक चालू केलेला आहे तो आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट। लास्ट लेक्चर मध्ये आपण सीड हा पॉइंट संपवला आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत फ्रूट। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे ओव्हीलचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर सीड बनते आणि ओव्हरीचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय बनतं, फ्रूट बनतं। ओव्हरीचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय बनणार आहे, तो फ्रूट बनणार आहे। पहा मग इकडे आपल्याला माहिती आहे हा स्टिग्मा आहे, हा जो काही पार्ट आहे याला आपण स्टाईल म्हणतो आणि हा जो काय पार्ट आहे ओव्हरी। मग ही जी काही ओव्हरी आहे या ओव्हरीचं फर्टिलायझेशन झालं, काय झालं, फर्टिलायझेशन। आणि जसं या ओव्हरीचं फर्टिलायझेशन झालं तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर याचं डेव्हलपमेंट या ओव्हरीचं कशामध्ये झालं रे, फ्रूटमध्ये झालं। कशामध्ये झालं, फ्रूटमध्ये झालं। मग आपण फ्रूटला काय म्हणतो रे, कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ फ्लॉवरिंग प्लांट। फ्लॉवरिंग प्लांटचं जे काही कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहे ते काय आहे, तो फ्रूट आहे। या ठिकाणी आपण म्हणूया कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ फ्लॉवरिंग प्लांट फ्लॉवरिंग प्लांटचं काय रे, कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहे, काय असणं, फ्रूट असणं। ओके, तर पहा नेक्स्ट पॉइंट। आता फ्रूट तीन प्रकारचे असतात, एक ट्रू फ्रूट, एक आहे फॉल्स फ्रूट आणि एक आहे पार्थिनोकार्पिक फ्रूट। तर पहा काय म्हणलं, फ्रूट। मग पहिला जो काही फ्रूट आहे तो कोणता आहे, ट्रू फ्रूट। मग ट्रू फ्रूट म्हणजे नेमकं कोणता फ्रूट, जे फ्रूट डेव्हलप झाले कुणापासून रे, तो ओव्हरीपासून, रायपन ओव्हरीपासून। मग फ्रूट डेव्हलप फ्रॉम रायपन ओव्हरी, जे फ्रूट रायपन ओव्हरीपासून डेव्हलपमेंट झाली आहे त्या फ्रूटला आपण काय म्हणतो, ट्रू फ्रूट। फ्रूट डेव्हलप फ्रॉम रायपन ओव्हरी, पण काय म्हणणार, फ्रूट डेव्हलप फ्रॉम रायपन ओव्हरी, त्या फ्रूटला आपण काय म्हणतो रे, ट्रू फ्रूट। एक्झाम्पल जर आपण जर पाहायचं म्हणलं तर काय आहे, मँगो। मँगो इज अ एक्झाम्पल ऑफ ट्रू फ्रूट। नेक्स्ट आपण काय म्हणूया, फॉल्स फ्रूट। कोणतं फ्रूट, फॉल्स फ्रूट। फॉल्स फ्रूट म्हणजे नेमकं कोणतं फ्रूट रे, जे फ्रूट कुणापासून डेव्हलप झालेलं आहे, अदर दॅन ओव्हरी, ओव्हरी सोडून दुसऱ्या पार्ट पासून जर फ्रूट डेव्हलप झाला असेल त्या फ्रूटला आपण काय म्हणतो, फॉल्स फ्रूट। मग हे एज एक्झाम्पल काय असेल, मग ऍपल अँड स्ट्रॉबेरी, हे कशापासून डेव्हलप होणार आहे, थॅलॅमस पासून। मग फ्रूट डेव्हलप other than ओव्हरी सोडून दुसऱ्या पार्ट पासून जे फ्रूट डेव्हलप होतं त्याला आपण काय म्हणतो, फॉल्स फ्रूट। आणि जर आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर काय आहे, ऍपल आणि काय, स्ट्रॉबेरी। ऍपल अँड स्ट्रॉबेरी हे काय आहे, तर फॉल्स फ्रूट आहे। थर्ड टाइप कोणता आहे आपल्या फ्रूटचा, तो आहे पार्थिनोकार्पिक फ्रूट। कोणता आहे, थर्ड पार्थिनोकार्पिक।
कार्पिक फ्रूट. मग या फ्रूटमध्ये नेमकं फ्रूट कोणतं हे, या पार्थेनोकार्पिक कोणत्या फ्रूटला पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हणायचं? जे फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन पासून बनले बा, म्हणजे ओव्हरीचं फर्टिलायझेशन त्या ठिकाणी झालं नाही आणि डायरेक्ट त्या ठिकाणी काय झाले, फ्रूट तयार झाले. मग फ्रूट डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. विदाउट फर्टिलायझेशन आपण या ठिकाणी शॉर्ट मध्ये लिहूया, विदाउट फर्टिलायझेशन. जे फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन पासून डेव्हलपमेंट झाली आहे त्या फ्रूटला आपण काय म्हणणार, पार्थेनोकार्पिक फ्रूट. मग या ठिकाणी एक्झाम्पल काय येईल रे, तर पहा बनाना. काय आहे, बनाना. फ्रूटचे किती टाईप आहेत, 3. कोणकोणते, ट्रू फ्रूट, फॉल्स फ्रूट आणि काय, पार्थेनोकार्पिक फ्रूट. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण, वॉल्स ऑफ फ्रूट किंवा फ्रूट वॉल म्हणूया आपण त्या ठिकाणी. काय, फ्रूट वॉल. तर या ठिकाणी पहा, मग छोटीशी डायग्राम काढून दाखवतो. ओके. तर हा जो काही आतला पार्ट आहे याला आपण काय म्हणणार, सीड. हा काय आहे, सीड. आणि हा जो बाहेरचा पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, इपिकार. काय म्हणणार, इपिकार. जो मधला फ्लेशी पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, मेझोकार. आणि सर्वात जो आतला पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार, एंडोकार. एंडोकार. आणि या सर्वांना मिळून आपण काय म्हणतो, वॉल ऑफ फ्रूट इज पेरिग्राफ. त्याला पूर्णतः मिळून आपण काय म्हणणार, पेरिग्राफ म्हणणार. पहा इकडे, तर फ्रूटची वॉल, तर पहिली वॉल जी कोणती आहे ती कोणती रे, इपिकार. कोणती आहे, एपिकार. मग हा एपिकार कशी रे, आउटर आहे. कसे, आउटर लेअर. आउटर लेअर. आणि याचं काम काय आहे रे, प्रोटेक्शन. काय काम आहे याचं, प्रोटेक्शन. काय काम आहे, प्रोटेक्शन. नंतर जो काही मधला लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो, मेझोकार. काय आहे, मेझोकार. हा कोणता लेअर आहे रे, हा आहे मधला लेअर. काय म्हणणार, मिडल लेअर. काय आहे, मिडल लेअर. आणि त्यानंतर हा कसा आहे रे, फायबरस आहे. कसा आहे, फायबरस. आणि लास्ट जो तिसरा लेअर आहे तो कोणता आहे, एंडोकार. सर्वात आतला एंडोकार. त्याला आपण काय म्हणणार, इनर लेअर. कसा आहे, इनर. बरोबर. सर्वात आतला जो काही लेअर आहे त्याला आपण काय म्हणणार, इनर एंडोकार. मग फ्रूटचे वॉल किती आहेत, 3. एपिकार, मेझोकार आणि एंडोकार. ठीक आहे. आणि तिघांनी म्हणून आपण काय म्हणतो, पेरिकार्प म्हणतो. काय म्हणतो, पेरिकार्प. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. पहा, जर सपोज काही फ्रूट मध्ये काय असतं, हा जो एंडोकार्प आहे तो कसा असतो रे, स्टोनी, एकदम हार्ड एंडोकार्प असतो. मग ज्या फ्रूट मध्ये एंडोकार्प एकदम हार्ड आहे, काय म्हणलं मी, ज्या फ्रूट मध्ये एंडोकार्प फार हार्ड आहे त्या फ्रूटला आपण काय म्हणतो, ड्रप फ्रूट. काय म्हणणार, ड्रूप. DRUP, ड्रूप फ्रूट. ओके. पहा आपण या ठिकाणी लिहू, स्टोनी एंडोकार्प. स्टोनी एंडोकार्प. जर स्टोनी असेल, एकदम हार्ड असेल आतला जो काही लेअर आहे फ्रूटचा, तर
त्या फ्रूटला आपण काय म्हणणार? ड्रूप फ्रूट. काय म्हणणार? ड्रूप फ्रूट. ड्रूप फ्रूट. मग आपण जर याचे एक्झाम्पल पाहिले तर काय असेल रे? पहिलं एक्झाम्पल काय? मँगो. आतमधलं जे काही सीड आहे ना, ती सीड काय? ती फ्रूट कोणते? ड्रूप फ्रूट. त्यानंतर कोकोनट, प्लम असेल, एक फ्रूट आहे, आणि पीच. ह्यांच्यामध्ये जे काही आतला फ्रूटचं जे काही सर्वात आतली लेअर आहे, एंडोकार्प जो लेअर आहे, तो कसा एकदम हार्ड आहे. आणि मग हे ड्रूप फ्रूट कुणापासून डेव्हलप होणार आहे? तर हे बघा, हे कुणापासून डेव्हलप होणार आहे? डेव्हलप फ्रॉम मोनोकार्पेलरी सुपेरियर ओव्हरी. कुणापासून? मोनोकार्पेलरी सुपेरियर ओव्हरी. बघा मग आपण काय म्हणतो? डेव्हलप फ्रॉम मोनोकार्पेलरी सुपेरियर ओव्हरी. आपल्या एनसीईआरटीची लाईन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. त्या एनसीईआरटी लाईनमध्ये सांगितलंय ड्रूप फ्रूट डेव्हलप फ्रॉम मोनोकार्पेलरी सुपेरियर ओव्हरी. आता मोनो म्हणजे काय? एक, आणि कार्पेलरी म्हणजे काय? कार्पेल. बरोबर. मग एकच कार्पेल त्या ठिकाणी आहे आणि सुपेरियर ओव्हरी आहे. एकच कार्पेल आहे आणि ओव्हरी कशी आहे? सुपेरियर आहे. मग त्यांच्यापासून काय होईल रे? ह्या ड्रूप फ्रूट काय होईल? डेव्हलप होईल. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया. अजून फ्रूटचे अजून 3 टाईप आहेत फ्रूटचे. पहा कोणकोणते? एकाला आपण काय म्हणतो? सिंपल फ्रूट. एकाला आपण म्हणणार ॲग्रिगेट फ्रूट, आणि काय? कंपोजिट फ्रूट. जर फ्रूटमध्ये कोणत्या प्रकारची ओव्हरी असेल तर कोणतं फ्रूट असणार? जर सिन कार्पेलरी ओव्हरी असेल, काय म्हणलं? सिन कार्पेलरी ओव्हरी. सिन म्हणजे काय? एक साथ, आहे की नाही? मग सिन कार्पेलरी ओव्हरी असेल त्या ठिकाणी तर आपण काय म्हणतो? सिंपल फ्रूट. जर त्या ठिकाणी ॲग्रिगेट फ्रूटमध्ये काय असणार आहे? तर अपो कार्पेलरी ओव्हरी म्हणजे काय? जे काही कार्पेल आहे आणि पेस्टिल आहे ते कसं सेपरेट म्हणजे कार्पेल कसे वेगवेगळे अलग अलग आहेत. आपण एक्झाम्पल पाहिलं होतं मिकेलिया, रोज, लोटस, हे काय आहेत? अपो कार्पेलरीचे एक्झाम्पल आहे. बरोबर. पहा मग एक टाईप कोणता आहे फ्रूटमध्ये? त्याला आपण म्हणतो सिंपल. काय म्हणतो आपण त्याला? सिंपल. या सिंपल फ्रूटमध्ये काय असणार आहे? एस फॉर सिंपल, एस फॉर सिन कार्पेलरी ओव्हरी. याच्यामध्ये ओव्हरी कशी आहे? सिन कार्पेलरी. सिन कार्पेलरी काय आहे? या ठिकाणी ओव्हरी आहे. दुसरा टाइप जो आहे तो कोणता? ॲग्रिगेट. याला आपण काय म्हणतो? अपो कार्पेलरी ओव्हरी. अपो कार्पेलरी ओव्हरी. या फ्रूटमध्ये काय आहे? अपो कार्पेलरी टाईपची काय आहे? ओव्हरी आहे. म्हणजे काय? अलग अलग सेपरेट झालेली आहे. आणि थर्ड जो टाईप आहे तो म्हणजे आपण म्हणतो कंपोजिट फ्रूट. काय म्हणणार? कंपोजिट फ्रूट. कंपोजिट फ्रूट. यामध्ये काय आहे? कंप्लीट इन्फ्लोरन्सेस. कंप्लीट इन्फ्लोरन्सेस काय यामध्ये प्रेझेंट आहे? कंप्लीट इन्फ्लोरन्स त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. मग आपण त्याचं एक्झाम्पल पाहिलं काय? जॅक फ्रूट असेल, फिग्स असेल. बघा जॅक फ्रूट, फिग्स, एक पाइनएपल आहे. अशा प्रकारे कंपोजिट फ्रूट आपल्याला पाहायला भेटतात. इथपर्यंत सर्वांना समजलंय? तर चला आपण शॉर्ट मध्ये काय करूया, याचं रिव्हिजन घेऊया.
पण आपण काय म्हणलं, विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आपण काय म्हणलं की जे काही फ्रूट आहे ते कुणापासून डेव्हलप होणार आहे, तर ओव्हरीचं फर्टिलायझेशन झालं तर काय होईल रे, फ्रूट होईल. मग फ्रूट असणं हे कुणाचं कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहे, तर ते आहे फ्लावरिंग प्लांटचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, फीचर त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट पहा, तर हे जे काही फ्रूट 3 टाईपचे असतात, एक ट्रू फ्रूट, एक आहे फॉल्स फ्रूट आणि एकाला आपण काय म्हणतो, पार्थेनोकार्पिक फ्रूट. मग जे फ्रूट रायपन ओव्हरीपासून डेव्हलपमेंट झालं त्याला आपण ट्रू फ्रूट म्हणतो. जे ओव्हरी सोडून अदर पार्ट पासून फ्रूट बनलं त्या फ्रूटला आपण फॉल्स फ्रूट म्हणतो. आणि जे फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन पासून बनलं तर आपण काय म्हणतो, पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हणणार. तर फ्रूटच्या 3 वॉल आहेत, एपिकार्प, मेसोकार्प आणि एंडोकार्प. मग एपिकार्प काय रे, आउटर लेअर आहे, त्याचं काम काय, प्रोटेक्शन. मेसोकार्प कसा आहे, मिडल लेअर, काम काय आहे, फायबरस. आणि एंडोकार्प कसा आहे, इनर आहे. कसा आहे, इनर. मग ज्या मध्ये तो एंडोकार्प अजून हार्ड आहे, स्टोन सारखा आहे, आपण स्टोनी एंडोकार्प म्हणतो, त्या फ्रूटला आपण काय म्हणतो, ड्रग फ्रूट. एक्झाम्पल काय, मँगो असेल, कोकोनट असेल, प्लम असेल, पीच असेल. आणि हे फ्रूट कुणापासून डेव्हलप होणार आहे, तर मोनोकार्पिलरी सुपिरियर ओव्हरी पासून. कुणापासून, मोनोकार्पिलरी सुपिरियर ओव्हरी पासून. आणि शेवटी आपण पाहिलं की सिंपल फ्रूट म्हणजे काय, कंपोजिट फ्रूट म्हणजे काय आणि ॲग्रिगेट फ्रूट म्हणजे काय. इथपर्यंत सर्वांना जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.